तर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या जुन्नर इकडे बाजार समितीमध्ये आज भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर संपूर्ण राज्यात या भेटीची चर्चा रंगलेली आहे। या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यमांवरती संताप व्यक्त करत मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असून बीड शहराच्या पाण्यासंदर्भात संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर या भेटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना मी बीडचा आमदार असून बीड शहरात 21 दिवसानंतर सध्या पाणी येत असून पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे ही भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तुम्ही ना इतके वेडे आहात, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथनं आता फोन केलेला आहे, मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला आहे। अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे आणि आम्ही अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादांना भेटायला आलो होतो। आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा MSCBचं थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा 15 ते 20 दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं। म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं। त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो, तो विषय सुद्धा तो मार्गी लावला आहे।